नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. तर संध्याकाळचे 7 वाजलेत आता आणि एवढा पाऊस चालू झाला आहे तर पूर्ण पाणी साठलेले, कारण एवढे खड्डे पडलेले आहेत रस्त्यावर, तर पाणी साठलेले त्याच्यामुळं गाड्यांचं पण ट्रॉफिक झालं आणि इकडंसुद्धा पाणी साठलं होतं थोडंसं. पण आता इकडं आतमध्ये गाड्या असल्यामुळं आम्हाला जागा आहे बसायला किंवा उभं राहायचं म्हणलं तरी. आणि आपल्या वडापावच्या गाडीवर मस्त कागद वगैरे पॅक करून घेतलेला आहे. पाठीमागं मोबाईलचं दुकान आहे, त्याच्यानंतर म्हणजे तांदळाच्या वगैरे भाकरी बनवतात त्यांचं पण दुकान आहे आणि इकडं भाजीवाल्याचं पण दुकान आहे. तर पूर्ण अशी पडवी असल्यामुळं मग पावसाचं काय टेन्शन नाही. मस्त मिस्टर पण बसले होते, संध्याकाळची वेळ होती, ते पण गाडीवरून आलते. तर आता पाण्या पावसाचं कसं त्यांना पण वाटतं थोडंसं लक्ष द्यावं त्या इकडं म्हणून. तर पावसामुळं किंवा हवेमुळं असं गॅस चालू असतो ना, त्याच्यामुळं त्यांना भीती वाटते. तर मग ते थांबतात, असं पाऊस वगैरे असलं ना तर तिथंच थांबतात गाडीपाशी, किंवा काय आम्हाला कमी जास्त लागलं तर आणून देतात. कारण गाडी असल्यामुळं मग पटकन काही वस्तू एखादी कमी पडली, पाव त्याच्यानंतर असं कुठली एखादी वस्तू घरी येऊन आणायची असली तर आणून देतात. तर इकडं भाजीवाल्याचं दुकान आहे आणि आतमध्ये पण आहे. तर चला संध्याकाळचं. नमस्कार मैत्रिणींनो, आता दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ येत आहे. तर शुभ सकाळ सगळ्यांना. मस्त सकाळी सकाळी चहा करायचं काम चालू आहे थोडासा. म्हणलं थोडासा चहा घेतला की मग आळस जाईल, त्याच्यामुळं सकाळी सकाळी थोडासा अर्धा कप चहा घेते आणि मग कामाला सुरुवात करते. तर आता सकाळचं वातावरणसुद्धा पावसाचंच झालेलं आहे. रात्री तर तुम्ही पाहिलं किती पाऊस होता. रात्री जवळजवळ 10पर्यंत आम्ही तिथं थांबतो आणि मग पाऊस तर चालूच होता, पण येत होतं गिऱ्हाईक पावसामध्ये सुद्धा. कारण पाऊस आणि गरमागरम वडापाव तर ते तर आपलं मराठी लोकांचं फेमसच आहे. तर भजीपाव वगैरेसुद्धा घेतात. मग काय चहा पाणी केलं आणि परत आता स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. स्वयंपाक म्हणजे काय, आता लसूण वगैरे जास्त लागतो वडापावच्या भाजीला, त्याच्यानंतर शेजवान चटणीला, परत हिरवी चटणी आणि ती आपली थोडीशी लाल चटणी असते वडापावमध्ये, तीसुद्धा त्याला पण लसूण लागतो. तर म्हणलं चला चहा पाणी घेतलं तर थोडंसं आवरून घेतलं आणि मस्त आता इथं लसूण सोलून घेते. म्हणजे असं साहित्य आयतं करून ठेवलं की मग पटपट करायला घेतलं की हाताला पटकन आवरतं. म्हणजे नाही तर मग एक एक करत बसलं ना तर वेळ लागतो. आणि हे बरेच कांदा कट करायचा, त्याच्यानंतर बटाटे त्याचे वेफर पाडल्यासारखं पाडून घ्यायचे. तर असे बरेचसे कामं असतात. तर म्हणलं चला आज शेजवान चटणी बनवते तर रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत. इथं मी लसूण आणि आलं बारीक असं थोडंसं जाडसर कुटून घेतलं आहे. हिरवी मिरची पण कुटून घेतलेली आहे आणि तेल टाकून घेते कढईमध्ये. तर इकडं मी सुकी चटणी करून ठेवली वडापावची साईडला. आणि रोजचं रोज आपलं ताजं असतं, अजिबात शिळं वापरत नाही. कारण चटण्या वगैरे मी रोजच्या रोज बनवते, भाजी पण बनवते. फक्त सगळं जेवढं ताजं असेल तेवढं म्हणजे खायला पण फ्रेश लागतं आणि गिऱ्हाईक पण येतं. तर हा आहे अजिनोमोटो, तो चटणीमध्ये वापरायचा, शेजवान चटणीमध्ये कलर थोडासा वापरायचा आणि मस्त इथं शेजवान चटणी करायचं काम चालू आहे. तर अशीच घाई गडबड असते, सकाळीला आवरायचं असते, घरातला पण स्वयंपाक असतो, हे पण करायचं असतं. तर एवढ्या गडबडीतून एवढं करायचं, घरातले थोडेफार कामं असतात, कपडे भांडे लादी हे सगळं तर महिलांचं असतंच. तर आता शेजवान चटणीला मी इथं आलं लसणाची पेस्ट चांगली थोडी जाडसर केली आणि परतून घ्यायला लागले. त्याच्यातच हिरवी मिरची टाका, थोडीशी जाडसर वाटून. तुमच्याकडे लाल मिरची असेल तर ती टाकली तरी पण चालते, पण मी आता रोजच म्हटल्याच्यानंतर हिरवी मिरचीच वापरते. कारण लाल मिरची मग एवढं हे करण्यापेक्षा ती भिजायला ठेवायची, हे करायची. तर हिरवी मिरचीने पण खूप छान चटणी होते. तर आता इथं छानपैकी मी परतून घेते. परतल्याच्या जेवढं चांगलं हे मसाला परतत आला तेवढी शेजवान चटणीला चव चांगली येते. आणि रोजच्या रोज फ्रेश चटणी ताजी बनवते मी. तर थोडीशी जेवढी लागेल तेवढीच बनवते. राहिलेलं आम्ही सगळ्या वस्तू थोडंफार राहिले तर टाकून देतो, काही घरी आणत नाही मी. कारण मग सकाळी सकाळी ताजं ताजं बनवायचं आणि थंड व्हायला ठेवायचं. जाडसर कुटलेली आता मी इथं मिरची टाकून घेतली आणि हा आहे अजिनोमोटो. तर तो एवढा टाकायचा, कारण मला आता चटणीची क्वांटिटी जास्त बनवायची म्हणून मी जास्त टाकला आहे. तुम्हाला जर बनवायची असेल तर तुमच्याप्रमाणे थोडासा टाका. कलर पण टाकायचा, आवडीनुसार टाकायचा. आता इकडे गिऱ्हाईकांना कलर जास्त लागतो त्याच्यामुळे मी जास्त टाकला आहे. नाहीतर मी नेहमी घरच्या घरी बनवायचे ना तेव्हा थोडासाच कलर टाकायचे, एवढा कलर मला आवडत नाही. कारण कलर पण आपल्या पोटामध्ये जातो. पण आता इकडं कसं असतं, गिऱ्हाईकाला देण्यासाठी लाल कलर जास्त वापरावा लागतो.
मग काय मिरची लसणाचं त्याच्यामध्ये पाणी ओतून घेतलं परातल्याच्यानंतर चांगली उकळी येऊन द्यायची आणि मिक्स केलेलं कॉर्नफ्लॉवर त्याच्यानंतर मैदा थोडासा आणि कलर मिक्स केलेला त्याच्यामध्ये टाकून घेतला. तर मस्त इथं शेजवान चटणी तयार झाली. चांगली त्याला जवळजवळ 15-20 मिनटं बारीक गॅसवर शिजून द्यायची आणि चांगली कढ येऊन द्यायचं. तर छान अशी जाडसर शेजवान चटणी झाली तयार आपली. मंचुरियन बरं खायला किंवा चायनीज भेळ मिळते ते पण चायनीज भेळ पण द्यायला लागते ना, त्याला पण लागते. तर चटणी एवढी आमची संध्याकाळपर्यंत संपून जाते. तर आता इथं छानपैकी जाडसर चटणी तयार झालेली. फक्त 15 मिनटं आता चांगली शिजवून घेते आणि मग बाकीचा स्वयंपाक करायचा आहे. तर आता इथं मस्त चिकनची भाजी पोरांना खायची होती, ती पण आता इथं सुकी केलेली, पातळ पण केली पण दाखवली नाही. त्याच्यानंतर मग सगळं बनवून घेतलं. जे जे घरामध्ये साहित्य मला बनवायला लागतं तेवढं बनवून घेतलं. सगळे कामं आवरून घेतले आणि नंतर 3 वाजता सगळं सामान पॅक करून इथं वडापावच्या गाडीवर आलेले आहे. तर आता इथं आल्याच्यानंतर वडापाव वगैरे आधी काढले होते. मग कांदा भजी, त्याच्यानंतर बटाटा भजी असं चालूच असतं. जसं लागेल तसं गिरायकांना गरम गरम करून द्यायचं. म्हणजे गिरायक पण चांगलं इकडं आपल्याकडंच येतं म्हणजे खाण्यासाठी किंवा घेण्यासाठी. तर जेवढी आपण क्वालिटी चांगली द्यावं ना तेवढं गिरायक येतं. तर सगळ्या वस्तू मी थोड्या थोड्या तळून ठेवल्यात आणि गिरायक आलं की लगेचच ताजं ताजं तळून द्यायचं. कसं दुकानामध्ये ठेवलेलं असतं ना, त्याच्यामुळं गिरायक जास्त तिकडं जात नाही. मग ताजं ताजं जेवढं असेल तेवढं पण खायला पण चांगलं लागतं आणि गिरायक पण येतं. तर आता हे सगळे पदार्थ मी तळून ठेवते आणि नंतर थोडीशी निवांत बसते. मग काय विशाल आमचा देत असतो गिरायक, त्यालाच ठेवलं आहे तिथं. कारण मला एकटीला नाही हँडल होत सगळं करायचं बी आणि तळायचं बी, त्याच्यानंतर गिरायकांना बी द्यायचं. तर तो देतो गिरायक, मग मी काय करते थोडंफार तळून ठेवते आणि लगेचच थोडा वेळ खाली बसते. तर आजसुद्धा पाऊस चालू आहे. बघितलं ना वातावरण कसं झालं आहे. तर आता वाजून गेले जवळजवळ 5-5:30. परत पावसाने एवढा परत हे चाललेलं आहे. तर आता इकडं पूर्ण परत पाणी साठलं आहे समोरच आणि पाऊस तर चालूच आहे. गिराईक पण एक अर्धं येतं आहे. जरा पाऊस आला ना मग थोडंसं जास्त येतं, कारण गरमागरम वडापाव भजीपाव खाण्यासाठी. परत रोडच आहे तिकडनं पण आणि त्याच्यामुळं मग येतात गिराईक पण. आलं तर द्यायचं जेवढं होईल तेवढं. इथं आता विशालचं काम चालू आहे, देतो आहे ते कुणाला तरी. मी बसलेली आहे इकडं, त्याचा व्हिडिओ काढत होते. तर मग बरं पडतं असं एकाला दोघं जोडीदार असेल ना तर सगळं देण्यासाठी किंवा मदतीसाठी. एकट्या माणसाचं काम नाही आहे हे, 2 ते 3 माणसं लागतात. कारण घरात पण भरपूर हे सगळं साहित्य बनवून न्यायला लागतं आणि मग तिथं गेल्याच्यानंतर तेल वगैरे गरम करून तळून द्यायला लागतं. पाठीमागं उभा राहतात आणि मग सांगतात काय पाहिजे ती. तर हेच आता काम चालू आहे, तयार करून ठेवले गरमागरम थोडंफार. तर आता 10पर्यंत आम्ही थांबतो, कारण जातं सगळं साहित्य. थोडं थोडं करतो, जास्त नाही करत, कारण जसं गिराईक येईल तसं तळून देतो. त्याच्यामुळं मग काय वायाला वगैरे जात नाही. जेवढं जाईल तेवढं. चायनीज भेळ असते, मंचुरियन असतं, त्याच्यानंतर वडापाव असतो, कांदा भजी, मिरची भजी, असे बरेच प्रकार ठेवले. तर मी म्हणलं बघू, हे नाही ते नाही ते, जरी गेलं ना तरी पण तेच फरक पडतो. पाऊस काय चालूच आहे. भाजीवाल्याने मस्त टोमॅटोची टोकरी भरून मांडली तिथं लालझरीत एकदम, आणि ते पण चांगले आहेत. पाठीमागचे भैये लोक आहेत पण चांगले आहेत. काही अडचण लागली तर मदत पण करतात पावसाचं वगैरे. तर हे पाणी पण इकडं साईडला चाललं आहे. तर बकेट लावलेली, हात वगैरे धुवायला त्याला बरं पडतं आहे. आणि पावसाचं एकदम वातावरण झालेलं आहे, भरपूर पाऊस पडतो आहे. आणि इकडं आमचं वडापावच्या गाडीवर बिझनेस चालू केलेला आहे. आता बघू काय होतं आहे काय नाही. सुरुवात तर केली, 1 आठवडा होऊन गेला आहे, पण चांगलं आहे आत्तापर्यंत. मग पुढचं काय सांगू शकत नाही. तर अशा पद्धतीने सुरुवात केली नवीनच. याच्या आधी मी कधीच म्हणजे असं काय बाहेर केलं नव्हतं किंवा बाहेरचं कुठलंही म्हणजे व्यवसाय किंवा बिझनेस असं काही नव्हतं केलं. पण मनात एक इच्छा होती करावं म्हणून, पण तो काय झाला नाही. तर म्हणलं चला मग आता तुमच्याशी थोडंसं बोलूया आणि निवांत थोडा वेळ बसूया, कारण थोडं जसं वेळ मिळेल तसं शूटिंग काढून घेते आणि जसं तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. तर कसा वाटला व्हिडिओ तो पण कमेंटमध्ये सांगत जात जा. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि व्हिडिओ पाहताना पूर्ण व्हिडिओ पाहत जा. तर आता इथं मस्त मी परत तळायचं काम चालू आहे. तर बटाटे भजे संपले होते, मग काय लगेच सगळे हे साहित्य घरी येऊन करून नेलेलं असतं. बेसन पीठ वगैरे तिथे गेल्याच्यानंतर मी मळून घेते
आणि मस्त बटाटा भजी करायचं काम चालू आहे. इकडं जास्त क्वांटिटी बटाटा भजीची आहे, कारण इकडं कामगार लोक आहेत ना, बिल्डिंगचे कामं करतात, तर ते जास्त बटाटा भजीच खातात वडापावपेक्षा. तर बटाटे भजीची क्वांटिटी चांगली चालते. मग काय मस्त गरमागरम द्यायला लागतं, मग बरोबर जातं सगळं ते. तर आता इथं मस्त छानपैकी बटाटा भजी तळून घेतले तर, आणि तेल थोडंसं निथळून द्यायचं. त्याच्यानंतर आपली थोडीशी ती जाडसर मिरची असते ना, लांबडी, ती पण चिरा पाडून मीठ भरून ठेवते आणि ती पण बेसन पिठामध्ये बुडवून देते. ते पण चांगली जाते म्हणजे मिरची पण. तर आता इथं मिरची आधी मी तळून ठेवली होती, ती सगळी संपली. मग